नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही खळबळजनक घटना सकाळी घडली असून संपूर्ण खोपोली परिसर हादरून गेलाय. मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीतील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मात्र मंगेश काळोखे यांची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना काळोखे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. दिनांक 26 रोजी सकाळी काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते. मात्र परतत असताना त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला चढवत निर्घृणपणे त्यांची हत्या केली. हल्लेखोर एका काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्यानं त्यांची ओळख पटू शकली नसल्याचं उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याची चर्चा सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दिवसाढवळ्या या हत्येच्या घटनेने खोपोली शहर हादरलं आहे. मात्र या हत्येमागे नेमकं कारण काय, हा हल्ला कोणी केला याबाबतचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. त्यामुळे हल्लेखोरांना अटक केल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. रवी रोकडे, कोकण वार्ता न्यूज, खोपोली. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.